अब बात करेंगे कांग्रेस सांसद और विपक्ष के नेता राहुल गांधी के हिंदुत्व पर दिए गए बयान को लेकर, जो देश में गरमाया हुआ है। लोकसभा की कार्रवाई के दौरान राहुल गांधी द्वारा दिए गए एक बयान को लेकर हर जगह बवाल मच गया है। बीजेपी ने राहुल गांधी के बयान को हिंदू विरोधी बताया है और जगह जगह विरोध प्रदर्शन किया जा रहा है। कांग्रेस नेता के खिलाफ मुंबई के कुर्ला में विश्व हिंदू परिषद के सैकड़ों कार्यकर्ता भी आक्रामक नजर आए। राहुल गांधी द्वारा दिया गया हिंदू वाला बयान का मुद्दा अब गरमाता जा रहा है। वहीं मुंबई के कुर्ला शहर में विश्व हिंदू परिषद के कार्यकर्ताओं की तरफ से आंदोलन किया गया, जिसमें भड़के कार्यकर्ताओं ने उनके फोटो पर जूते और चप्पल की बारिश की। इस दौरान आंदोलनकारियों ने राहुल गांधी को गद्दार कहा और उनके खिलाफ जमकर नारेबाजी की। राहुल गांधी ने जो लोकसभा में स्टेटमेंट दिया कि हिंदू हिंसक होता है, उसके विरोध में आज पूरे कोंकण प्रांत में, बम्बई में, ठाणे में, कल्याण में, गोवा में सभी जगह इसका निषेध किया गया है कि राहुल गांधी तक यह बात पहुँचे कि हिंदू हिंसक नहीं होता है, हिंदू मानव प्रेमी होता है। इसलिए राहुल गांधी को संदेश देने के लिए आंदोलन किया है। जसं आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एक पद्धत असते की बाबा सत्तेमध्ये असल्यानंतर एक विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी याची निवड झाली। राहुल गांधीची निवड झाल्यानंतर एक स्टेटमेंट अपेक्षित असतं की बाबा विरोधी पक्षनेत्याने भारताच्या राज्यासाठी काय म्हटलं पाहिजे, पण ते अपेक्षित असताना पण राहुल गांधीने नेहमीप्रमाणे हिंदूंना टार्गेट करणं हे त्याचं एक नेहमीचं ते एक स्टेटमेंट झालेलं आहे। तर त्या अनुषंगाने 1 तारखेलाही राहुल गांधी जसं म्हणणं होतं की हिंदू जे आहे ते नेहमी असत्य म्हणतात आणि हिंदू हिंसक असतात। तर आमच्यासारखं विश्व हिंदू परिषद आणि समस्त हिंदू समाजाची अशी माग आहे आणि असं म्हणणं आहे बाबा जर हिंदू हिंसक असता तर एवढे कन्वर्जन झाले नसते। तुम्ही जसं पाहत आहात की तलवारीच्या जोरेवर आणि राशांच्या जोरेवरती करोडो हिंदूंचे बळजबरीने धर्मपरिवर्तन केलं। हिंदू हा सहिष्णू आहे, हिंदू हा गौतम बुद्धांनाही मानणार आहे आणि हिंदूंचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही आमच्यावरती आलात तर मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही। पण राहुल गांधीचं असं स्टेटमेंट होतं की नेहमी हिंदू हा हिंसक असतो। आमची मागणी असं, जसं आम्ही म्हटलं होतं की राहुल गांधीने ऑन रेकॉर्ड स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं होतं की हिंदू हिंसक आहे, त्या म्हणण्यानुसार राहुल गांधीने समस्त हिंदू समाजाची माफी मागावी, हेच आमचं म्हणणं आहे। जर राहुल गांधीने अजूनही आम्ही त्याला वेळ देतोय, संसदचं सत्र चालू आहे, 24 तासाच्या आत राहुल गांधीने ऑन रेकॉर्डवरती, कारण का लोकसभेचं सत्र पाहिलं तर ऑन रेकॉर्डवरती आहे, त्याने मीडियासमोर स्टेटमेंट दिलेलं नाही आहे। ऑन रेकॉर्डमध्ये राहुल गांधीने समस्त हिंदू समाजाची माफी मागावी, अन्यथा आम्ही असाच प्रकारे आंदोलन चालू राहू। सध्या तुम्ही पाहताय की हा चप्पल जोडो मारो आंदोलन आहे, ह्याच्या पुढे आम्ही चक्का जाम आणि हायवे जामही आंदोलन करू। आमची माग हीच आहे की राहुल गांधीने संसदेमध्ये समस्त हिंदू समाजाची हात जोडून माफी मागावी।